प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. उठा प्रभूचे स्वागत करण्या, मार्ग प्रभूचा सजवा. मार्ग प्रभूचा सजवा. गर्भवती होईल कुमारी, एक सुता प्रसवेल. मुक्ती प्रदात्या तो अमुचात्या, म्हणतील इम्मानुएल. आळस निद्रा त्यजुनी उठा हो, माना आपुल्या नमवा. मार्ग प्रभूचा सजवा. अशा प्रकारचं गीत कानावरती पडलं की ताबडतोब वेध लागत असतात ख्रिस्त जन्माचे. काय सुंदर असं वातावरण असतं. हवेमध्ये थंडी, आजूबाजूचं वातावरण प्रसन्नचित्त, वर्षाला जवळजवळ शेवट होण्याचे वेध लागलेले. आणि अशा वेळेला ख्रिस्त जन्माचे वेध ख्रिस्ती लोकांना लागलेले. परंतु खऱ्या अर्थाने पाहता आत्ता आपण जो काळ सुरू करत आहोत त्या काळाला आगमन काळ म्हणतात. आगमन काळ म्हटल्यानंतर कोणाचं तरी आगमन होणार असतं, त्याची ही सगळी पूर्वतयारी. आणि ही पूर्वतयारी खुद्द परमेश्वराने विश्वाच्या निर्मितीपासून सुरू केलेली. आदाम आणि एवा ह्यांच्या हातून पाप घडल्यानंतर त्यांना अनेक अशा कठीण प्रसंगातून जावं लागलं. परंतु परमेश्वराने सापाचं डोकं ठेचणाऱ्या स्त्रीविषयी आणि तिच्या संततीविषयी अभिवचन देऊन ठेवलेलं. त्या ठिकाणीच पहिली शुभवार्ता देऊन ठेवण्यात आलेली की कशा प्रकारच्या दुष्प्रवृत्तीवरती मात करण्यासाठी मी साक्षात माझा पुत्र ह्या जगामध्ये पाठवणार आहे. आणि मग आणखी पुढे ते स्पष्ट होत गेलं. यशया संदेशाच्या पुस्तकात अध्याय 7 वचन 14 मध्ये सांगण्यात आलं की कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव असे म्हणण्यात येईल. अशा प्रकारचं भाकीत यशाने केलं असतानाच मिखाच्या पुस्तकात अध्याय 5 वचन 1 ते 2 मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. हे बेथलेहेमा, तू यहुद्यांच्या प्रदेशामध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही, तर तुझ्यामधून असा एक सरदार निपजेल की तो माझ्या इस्रायली लोकांचा प्रतिपाळ करील. बेथलेहेमेविषयी हे जे सांगण्यात आलं त्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम ह्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची जणू काही सूचक अशी सूचना परमेश्वराने मानवजातीला देऊन ठेवली. त्यानंतर जोकीम आणि अण्णा ह्यांच्या पोटी जन्माला घातलेलं एक कन्यारत्न म्हणजे पवित्र मरिया, ही सुद्धा परमेश्वराच्या योजनेची फार मोठी बाजू. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यासाठी जन्माला घातलेला योहान बाप्तिस्ता, तो देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सगळ्या लोकांना बाप्तिस्मा देत राहिला. ही सगळी पूर्वतयारी परमेश्वराने केलेली. आता ख्रिस्त सभेने ही पूर्वतयारी कशी केली बघा, की आत्ता काही दिवसांमध्ये आपण अशी वाचनं ऐकतो की युगाची समाप्ती जणू काही जवळ आलेली आहे. परमेश्वर कधीही अवतरणार आहे. माणसाने त्यासाठी आपल्या मनाची, आत्म्याची, शरीराची तयारी ठेवायची. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या आगमन काळाचे 2 भाग पडतात. आगमन काळातील पहिला रविवार ते 16 डिसेंबर हा पहिला भाग, की ज्या पहिल्या भागामध्ये येशूच्या दुसऱ्या येण्याची आपल्याला सूचना दिली जाते. हे जे दुसरं येणं आहे त्या दुसऱ्या येण्यामध्ये वैभवशाली प्रभू येशू ख्रिस्त
जिवंत आणि मृतांचा न्याय करावयास येणार आहे अशी श्रद्धा जी ख्रिस्त सभा प्रकट करत असते, त्या श्रद्धेचीच ही उपासना ह्या काळात साजरी केली जाते. 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर ह्या काळामध्ये येशूच्या पहिल्या येण्याची स्मृती जागृत केली जाते, की कशा प्रकारे दूताने मरियेला संदेश दिला, योसेफाच्या मनातील शंका दूर केली. पवित्र मरिया आणि योसेफ यांना परमेश्वराने एकत्र ठेवलं. योहान बाप्तिस्ताच्या जन्माची पूर्वसूचना दिली. योहान बाप्तिस्ताचा जन्म झाला. पवित्र मरियेने तिचं स्तोत्र गायलं. जखऱ्याने त्याचं स्तोत्र गायलं. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा आपल्यासमोर सादर केली जाते. ह्या सगळ्या तयारीमध्ये काय महत्त्वाचं आहे? दक्ष राहायचं, जागृत राहायचं, प्रार्थना करायची आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करायची. हे आगमन जसं भविष्यकाळात होणार आहे, जसं भूतकाळामध्ये होऊन गेलेलं आहे, त्याचप्रमाणे हे आगमन दररोज होत असते, ह्याचं देखील भान ठेवायचं. पवित्र मिस्साबलीमध्ये तर ते आगमन 5 प्रकारे होत असतं. सुरुवातीला आपण वेदी पाहत असतो. ती वेदी म्हणजे प्रभूच्या उपस्थितीचं प्रतीक. त्या वेदीवरती किंवा वेदीसमोर मेणबत्त्या असतात, तेही प्रभू येशूच्या उपस्थितीचं प्रतीक. लोकसमुदाय हे त्याच्या उपस्थितीचं प्रतीक. धर्मगुरूसुद्धा प्रत्येक ख्रिस्त बनून आपल्या भेटीस येत असतात. वाचनामधून परमेश्वराचा शब्द देह धारण करतो आणि आपल्यामध्ये वस्ती करू लागतो, तेही येशूचं अनोखं आगमन. द्राक्षरस आणि भाकर ह्यांच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्त देह धारण करतो आणि आपल्या हृदयामध्ये येत असतो, तेही येशूचं आगमन. आणि देवळातून बाहेर पडल्यानंतर इतरांमध्ये सुद्धा असणारा ख्रिस्त पाहण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्या मनाची तयारी करत असते. ते सुद्धा येशूचं आगळं वेगळं आगमन. म्हणून आज आपण स्वतःला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारूया, की ह्या आगमन काळात मी खरोखरच योग्य पद्धतीने प्रवेश केलेला आहे का? मला उत्सुकता लागलेली आहे का ख्रिस्त भेटीची? आणि दुसरा प्रश्न, ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी मी कशी करणार आहे? भविष्यकाळातील, वर्तमान काळातील आणि उपासनेतील ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी मला कशी बरी करता येईल? ती तयारी करण्यासाठी परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.